काय आपल्या एकंदरीत निदर्शनास आलंय आणि कोणते कोणते अडचणी खरं तर नागरिकांना दिसून येतात? एक आपण पाहिलं असेल, मागच्या आठवड्यामध्ये खासदार राजाभाऊ वाजे साहेबांनी जो प्रश्न विचारला होता, उत्तर जे आलं की साधारणपणे महाराष्ट्रातून गेल्या 5 वर्षात 35,300 इंडस्ट्रीज ह्या महाराष्ट्रातून बंद झाल्या आणि दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्या किंवा इथे बंद झालेल्या आहेत. ह्याचा रोजगारावर किती परिणाम झाला आहे, दुष्परिणाम झाला आहे, हा आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्याच काही 10-15 दिवसामध्ये आपण पाहतोय इकडची पण जी MIDCचे जे काही उद्योजक आहेत ते देखील आवाज उठवत आहेत की ज्या त्यांना बेसिक गोष्टी पाहिजे होत्या, ज्या गोष्टी त्यांना प्रॉमिस केल्या गेल्या होत्या, जे गुंतवणूकदार येतात, जे उद्योजक येतात इथे आपल्या मुंबईमध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये, पुण्यात असेल, नाशिक, संभाजीनगर, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये, मग चाकण आहे, तळेगाव आहे, एक बेसिक गोष्ट घेऊन येतात की आम्हाला जेव्हा आम्ही गुंतवणूक करू ह्या राज्यामध्ये तेव्हा आम्हाला कोणी सतवणार नाही, आम्हाला वीज पुरेशी मिळेल, पाणी पुरेसं मिळेल आणि रस्ते चांगले असतील. बाकी तसं काही जास्ती ते मागत नाहीत. पण हे सगळं होत असताना आपण पाहतोय इकडच्या स्थानिक लोकांनी आणि स्थानिक उद्योजकांनी जो एक विषय समोर आणलेला आहे तो हाच आहे की 20 उद्योग इथून हलायच्या मानसिकतेत आहेत. एवढ्यासाठीच आपण देखील माझ्यासोबत आता दौरा केला. भयानक परिस्थिती आहे रस्त्याची. ज्या MIDCमध्ये साधारणपणे आपल्याला इंडस्ट्रीचा वास आला पाहिजे तिथे कचऱ्याचा वास येतोय, कचऱ्याचं साम्राज्य आहे. हा दौरा नियोजित झाल्यानंतर आपण पाहतोय कचऱ्याची सगळीकडे येतात. आता पाणी कशाला नको दादा, थँक्यू. कचरा सगळीकडे आपण पाहतोय काढायचा प्रयत्न चालू आहे, JCB लावलेले आहेत. दौरा नियोजित झाला, दौरा ठरल्यानंतर रस्त्याची डागडुजी सुरू झालेली आहे. काही काही ठिकाणी तर आपण पाहिलं अक्षरशः चपलेंनी ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. विजेचा प्रश्न आहेच, जसं इकडचा प्रश्न तसा परवाकडे मी नाशिकमध्ये देखील होतो. नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. अंबड MIDC असेल, तिथून नाशिकपर्यंत पोहोचणं हे कठीण झालेलं आहे. इथून पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, चाकणमधूनच जाणं बाहेर कठीण झालेलं आहे. आणि एकंदरच काय तर MIDC असेल किंवा PMRD असेल, PWD असेल किंवा स्टेट हायवे असेल किंवा NHA असेल, ताळमेळ नाही कोणाचा, पण सगळीकडे अक्षरशः वाट लावून ठेवलेली आहे आणि उद्योगधंद्याने इथे राहणं हे कठीण करून ठेवलेलं आहे. आज हा उद्योजकांनी आवाज उठवलेला आहे, कामगारांनी आवाज उठवलेला आहे. कदाचित उद्या उद्योगमंत्री येतात असं मला कळलं. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगत आहे की उद्या येऊ नका, उद्या रविवार आहे. एखाद्या वर्किंग डेला या, प्रोटोकॉल बाजूला ठेवा, सिक्युरिटी बाजूला ठेवा किंवा सायरन न वाजवता आपण फिरा, कारण आपली ही जबाबदारी आहे. किती वेळ कुठे कोण कोण ट्रॅफिकमध्ये अडकतं हे एखाद्या सामान्य नागरिकासारखं किंवा उद्योजकासारखं किंवा कामगारासारखं एकदा ह्या ट्रॅफिकमध्ये अडकून पहा, मग तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरू होईल. सत्तेतील आमदार नसल्यामुळे खरं तर राजकारण होतंय असं उद्योगमंत्री म्हणतात. मला वाटतं मग नाशिकमध्ये कोण आहेत? नाशिकमध्ये सत्तेतले आमदार आहेत. जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये सगळे आमदार जे आहेत स्थानिक किंवा जास्तीत जास्त सत्ता महानगरपालिकेची सत्तेतली आहे. पण तिकडे आम्ही परवा त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, सत्तेतले आमदार बोलतात आमचं कोणी ऐकत नाही, खोसकर साहेब बोलतात आमचं कोणी ऐकत नाही. मग नेमकं ऐकते तरी कोणाचं? जे माझ्या कानावर येतं ते हे आहे, PMRDमध्ये फाईल पास करायला अंडर द टेबल खूप काही गोष्टी द्यायला लागतात. दुसरं जे मी ऐकलं ते MIDCमध्ये पण एक प्लॉट घ्यायला किंवा एक प्लॉटसाठी जो एक्सप्रेस टावरमध्ये एक ऑफिस आहे तिथे 1,500 रुपये पर स्क्वेअर मीटर, हे मला अंतर्गत बातमी आलेली आहे. काही काही बातमी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून येते, काही काही बातमी ती उद्योजकांकडून येते. पण 1,500 रुपये पर स्क्वेअर मीटर हा रेट एक्सप्रेस टावरमधल्या एका MIDCच्या ऑफिसमध्ये लागलेला आहे. आणि काही काही असं पण आहे की उद्योगमंत्र्यांच्या अवतीभोवतीच खूप लोक असतात जे टोलनाका म्हणून स्वतः तिथे उभे आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की हा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे. इंटर डिपार्टमेंट आणि इंट्रा डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय आणि उद्योग खातं असेल, त्यांच्यातलं जे भांडणं, जे वाद आहेत, तुमचे राजकीय वाद काही असतील, पण इकडच्या महाराष्ट्रातल्या उद्योगांना त्रास नव्हतं कामा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय जो काही इन्फ्रास्ट्रक्चरल कोलॅप्स या राज्यामध्ये झालेला आहे हा थांबला पाहिजे. आत्ता पण मी मुंबईवरून येताना ते मिसिंग लिंक अप्रोच रोड आपण पहा, आत्ता तो मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं आहे, सगळे खडबडीत झालं परत. कसं चालणार हे राज्य, कसं चाललं आणि कुठे नेतं हे राज्य? या ठिकाणी पोहोचले त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उद्योजक भेटले असतील, काय एकंदरीत या अडचणी तुम्हाला त्या उद्योजक काय की उद्योजक भेटले ही गोष्ट झालीच, त्यांच्या अडचणी आहेत ते जाहीरपणे बोलत आहेत. पण आपण पण फिरत असताना पाहिलं असेल, साधारणपणे जे काही मला रस्त्यात बसमधले लोक भेटत होते, काही स्थानिक कामगार भेटत होते, काही अवतीभोवतीचे इतर राज्यातून किंवा आपल्याच राज्यातून आलेले कामगार आहेत, ते मला सांगत होते त्यांना कामावर जायला जर 2-2, 3-3 तास लागत असेल
ड्युट्या शिफ्ट त्यांची शिफ्ट वेळेवर सुरू होत नसेल, एफिशियन्सी कमी होते, 2-2, 3-3 तास जर तुम्ही बसमध्ये बसलात किंवा एखाद्या टॅक्सीत बसलात, आरोग्यावर त्याचा इम्पॅक्ट होतोच, पण इंडस्ट्रीच्या एफिशियन्सीवर पण होतो. नवीन शिफ्ट तुमची पुढची शिफ्ट चालू कधी होते? मग उद्योजकांचा एक विषय आहेच, तसंच कामगारांचा विषय आहे. तुम्ही त्या शहराचा देखील विषय घ्या, MIDCचा विषय बघा. जर बेसिक पाणी तुंबत असेल, तुमचं गटारं नसतील, MIDCकडे एवढा पैसा येऊन, आत्ता मी एक रस्ता पाहिला 1.5 वर्षापूर्वी, 5 कोटी खर्च दाखवला त्याच्यावर, रस्ता कुठे दिसत नाही, सगळीकडे खडबडून ते उखडून गेलेला रस्ता आहे. हा भ्रष्टाचार हा जगासमोर येत आहे. आणि मग कुठच्या तोंडाने मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री डॅवॉस किंवा कुठेही जाऊन करार करतात आणि सांगतात आमच्या चाकणमध्ये या किंवा तळेगावमध्ये या किंवा अंबडमध्ये या किंवा ऑरिकला जा. ही सगळी जी परिस्थिती गेल्या 5 वर्षाची बिघडत गेलेली आहे, ती ह्या सरकारच्या, ह्या राजवटीच्या अंतर्गत राजकीय जी भांडणं आहेत आणि भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे बिघडलेली आहे. चाकणचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 लोकांची समिती नेमल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. टू मेनी कुक्स. 14 लोक म्हणजे मुख्य गोष्ट हीच आहे की 14 लोक जे आपण सगळे आज बघतोय, एक व्यक्ती द्या, एक चांगली व्यक्ती द्या, एक अधिकारी द्या. उलट चाकणचा प्रश्न सोडवायला तुम्हाला अजून काय करायचं? प्लॉटिंग झालंय, इंडस्ट्री आली आहे, ती इंडस्ट्री स्वतःच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार की प्रायव्हेट रस्त्यामध्ये करणार? एक कोणतरी व्यक्ती द्या जी हे सगळे रस्ते सुधारू शकेल. वर्षभरात 580 द्या ना, तुकाराम मुंडेंसारखं कोणतरी द्या. वर्षभरात 580 लोकांचा मृत्यू झाला या खड्ड्यांमुळे, मात्र एकाही व्यक्तीला मदत मिळाली नाही. वारंवार मृत्यूच्या नातेवाईकांकडनं मदतीची मागणी केली जाते, मात्र तशी कुठेही तरतूद नाही आणि या खड्ड्यांमुळेच एक अपघात झाला असं बोललं जातं. काय झालं, या सरकारमध्ये ज्या प्रायोरिटी आहेत ते एवढ्या विचित्र झालेल्या आहेत. दुर्दैवाने असं आहे की एखादं कोणतरी क्रिकेट मॅच वगैरे जिंकून आलं तर त्यांना 1 कोटी दिला जातो. आपल्याला आठवत असेल वर्ल्ड कप नंतर दिला जातो, त्याला विरोध नाही आहे. पण तसंच दुसरी बाजू आपण पाहिली असेल, जर असा कुठे अपघाती मृत्यू झाला, कुठे मेट्रोची स्लॅब मुंबईसारख्या ठिकाणी कोलमडली किंवा कुठे काही अजून काही झालं, पडलं कोणावर, तर काय 4 लाख 5 लाख दिले जातात. शेतकऱ्यांना तर मोजलंच जात नाही. आणि त्याच बाजूला, एका बाजूला आपण पाहतोय 35,000 उद्योग आपल्या राज्यातून निघून गेलेत किंवा बंद झालेले आहेत. 20 उद्योग चाकणमधून निघून जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचे जे PA होते, आता आमदार झालेत, त्यांच्या साखर कारखान्याला 18 कोटी तुमचे आमचे टॅक्सपेयर, करदात्याचे पैसे हे लोन म्हणून बाकी सगळ्यात अटी बाजूला ठेवून दिल्या जातात स्पेशल केस म्हणून. जर त्यांच्यासाठी स्पेशल केस होते, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्गीय PAना स्पेशल केस असते आणि त्यांच्या साखर कारखान्यासाठी स्पेशल केस आहे, मग का नाही चाकणसाठी तुम्ही स्पेशल केस करत? का नाही तुम्ही जसं परवा मी पेगलवाडीच्या त्या शाळेमध्ये गेलो होतो, रस्त्यासाठी स्पेशल केस करत? का नाही तुम्ही अंबडच्या MIDCसाठी करत? का नाही तुम्ही तळेगावसाठी करत? स्पेशल केस हे तुमच्याच फक्त लोकांसाठी होणार, जनतेसाठी स्पेशल केस नाही. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 1 वर्षापूर्वी खरं तर या परिसराला भेट दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी खरं तर या संपूर्ण जे मार्ग आहेत त्याची डागडुजी करण्यासाठी 69 कोटीचं खरं तर टेंडर काढलं होतं. मात्र ते टेंडर काढलं गेलं, मात्र परिस्थिती जैसी तीच आजही पाहिलं. नक्कीच मला वाटतं दादा नंतर तो एक आवाज निघून गेला. अर्थात त्यांचं बारकाईने लक्ष असायचं, त्यांचं फिनिशिंगवर पण लक्ष असायचं. पण आत्ताची जी परिस्थिती आहे, मला वाटतं जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं लक्ष कुठे आहे? जे स्वतःला इन्फ्रामॅन बोलतात, इंडस्ट्री मॅन बोलतात, ते कोणासाठी करतात? नुसतं स्वतःच्या जवळच्या लोकांसाठी करणार का तुम्ही? महाराष्ट्रात जे उद्योग येत आहेत बघा, मी परत एकदा सांगतो तुम्हाला, साधारणपणे महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस कोणासाठी करतो की आम्ही ही सवलत देऊ, ती सवलत देऊ, ह्याची परवानगी नाही, त्याची परवानगी नाही, तर नवीन येणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी करतो. पण जे इथे आहेत उद्योगधंदे त्यांच्यासाठी कंप्लायन्स एवढा कठीण करून ठेवलेला आहे तुम्ही. जर आज तुम्ही हा जे उद्योजक आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये गेलात आणि एखादी गोष्ट इकडची तिकडे असेल तर लगेच त्यांच्यावर चौकशी लावली जाते, फाईन मारलं जातं, ETP लावलं की नाही, बॉयलर आहे की नाही, अमुक आहे की नाही, आणि ते करायलाच पाहिजे, ते कडक कायदे असायलाच पाहिजेत. पण त्यांच्या प्लॉटच्या बाहेर जेव्हा रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये भोकं आहेत, कचरा आहे, ते कोण थांबवणार आहे? त्याच्यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार पकडताय? सुरुवात केली. तो तळेगाव शिंगणापूर रस्ता आहे, त्याच्यासाठी 59 कोटी रुपये काहीतरी मंजूर झाले, त्याचे प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी निघाले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याच्यावरती 5 कोटी रुपयाचं सुद्धा काम झालेलं आहे. आता 5 कोटीचं काम झाले की नाही झाले, एलिव्हेटेड रोड, उद्या मी तुम्हाला सांगतो ना, उद्या उद्योगमंत्री येतील, मोठ्या मोठ्या घोषणा करतील, आम्ही असं हायवे करू, इथून बोगदा करू, वरतून त्यांचे गँग लीडर आहेत ते तसेच करतात मिंदे. पण हे किती वर्षात होणार? आत्ता पण मी बघत होतो तो रिंग रोड, तो होईपर्यंत खालच्या खड्ड्यांचं काय? 59 कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले, स्थानिक आमदार त्या ठिकाणी लक्ष द्यायला येत नव्हतं. मला वाटतं परत एकदा मी तुम्हाला सांगतो, जे काही पैसे मंजूर होतील पुढे मागे, आत्ताची परिस्थिती आहे त्याचं काय? 2047 विकसित भारत होऊ आपण.
पण आत्ता ज्या शाळेंमध्ये आपण परिस्थिती पाहतो त्याचं काय? आत्ता जे रस्त्यांमध्ये रस्ते नाहीच आहेत, खड्डेच आहेत, त्याचं काय? टोल रोड आहे, टोल घेतला जातोय. आता तुम्ही पहा मुंबई गोवा हायवे 10 वर्ष आम्ही ऐकतोय की आता गणपतीच्या आधी नीट होणार, आता डिसेंबरच्या आधी नीट होणार. सत्ताधाऱ्यांकडनं तुम्हाला भेटू नये म्हणून उद्योजकांना धमक्या दिल्या ते जातात. म्हणतात की तुम्ही इथे येऊन पाहणी करतायत हेच आमचं भाग्य आहे. चांगले आहे, आता असं सगळीकडेच जाणार आहे, कारण असं त्यांचं भाग्य उघडत असेल सगळीकडे. पण ते जे काही मी बोललो ना त्यांचा टोल, त्याच्याबद्दल काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्योगमंत्री येतात की त्यांचं अजून कोणतरी येते इथे जास्ती वेळ, हे पण जरा विचारा. पण मुख्य गोष्ट मी परत एकदा, मला याच्यात पर्सनल गोष्टीमध्ये जायचं नाही आहे. मी आधी पण आलो आहे, नंतर पण येत राहीन. पण तुमचं जे काम आहे तुम्ही करत नाही म्हणून आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहे. तर मुख्यमंत्र्यांचं हेच म्हणणं आहे की जाणाऱ्या 20 कंपन्या ह्या बंद पडतात, गेल्याने काही फरक पडत नाही. याकडे कसं पाहताय? आता असं जर ते म्हणत असतील की काही फरक पडत नाही, तर काय नुसतं आमदार फोडण्यात तुमचा पक्ष व्यस्त राहणार? कारभार कधी करणार ते तर बघा तुम्ही. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघा, मुख्यमंत्री जे बोलतात की ह्या कंपन्या बंद पडल्या तरी चालतील, गेल्या तरी चालतील, काही फरक पडत नाही. या ज्या 20 कंपन्या जातात ना, कमीत कमी 5,000 जॉब्स आपल्या राज्यातून जाणार, या स्थानिकांच्या हातातून जाणार आहेत. मंत्रालय 5,000 जॉब्स, 5,000 रोजगार देताय तुम्ही, 5,000 रोजगारची संधी. अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये जागतिक स्तरावर जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यात जवळपास 120 कोटी तरुणी ह्या जॉब मार्केटमध्ये येणार आहेत, 18 वर्षाचे होणार आहेत. हे जेन-झी आहेत, हे जेन अल्फा आहेत जे आत्ता आंदोलन करत होते. हे 120 कोटी जेन-झी आणि जेन अल्फा पुढच्या 10 वर्षात जॉब मार्केटमध्ये येणार आहे. आणि जागतिक स्तरावर फक्त 40 कोटी जॉब्स निर्माण होणार आहेत. 80 कोटी जॉब्सचं काय? आणि एका बाजूला जग हे विचार करतं आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री बोलतात काय फरक पडतोय? म्हणजे काय आपण जे करतोय त्याचा काही विचार करताय की नाही? म्हणजे आपण परत जग एका बाजूला विचार करतंय की AI मुळे जॉब जाणार आहेत, त्याच्याबद्दल काय? आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे चाकणमधून 20 जॉब्स फक्त रस्ते होत नाही आहेत, वीज पुरेशी नाही आहे, पाणी त्यांच्याकडे येत नाही, ह्याच्यामुळे जात आहे आणि मुख्यमंत्र्यांना चिंताच नाही आहे. उद्योजक तुम्हाला भेटू नये म्हणून त्यांना धमक्या दिल्या जातात या सत्ताधाऱ्यांकडून. मला वाटतं आता कोणी घाबरत नाही. आपण पाहिलं असेल धमक्या तर अनेक दिल्या जातात, पण तरुणींनी जे जंतर मंतरला दाखवलं किंवा मुंबईत दाखवलं, बिहारमध्ये दाखवलं, अगदी AK-47च्या समोर उभे राहिले. पण आता हा देश घाबरत नाही तानाशाला, हे पण दाखवलेलं आहे. तुम्ही आता जेनजीचा उल्लेख केला, मात्र नक्षलवादी मानसिकतेचे लोक तरुणांची माती भडकवत आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. आज ते जे बोलले ते खूपच म्हणजे दिमागी नक्षल वगैरे हे जे काही बोलले, मला वाटतं हुशार लोकांची भाजपला ॲलर्जी काय? जर कोणी मेहनतीने अभ्यास करत असेल, चांगले मार्क मिळवत असतील आणि प्रश्न विचारत असेल तर भाजपला ॲलर्जी काय? आणि म्हणून आपण पाहत असू एक वेगळी भाजप होती वाजपेयी साहेबांची आणि अडवाणी साहेबांची, त्याच्यात सुषमाजी होत्या, त्याच्यात एकाकडे राजनाथजी वगैरे होते. ही सगळी भाजप आता वेगळी राहिली आणि आत्ताची भाजप आपण पाहतोय कशी शब्दांचा प्रयोग करतो, कशी भाषेची वापर होते, ही भाजप आहे आता. तर बेसिकली एकच आहे, भाजपला हुशार लोकांची आणि जेन-झी यांची ॲलर्जी आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा मोठा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाणांनी केला. अहमद पटेलांसोबत त्यांची बैठक झाली होती आणि मंत्रिपदाची अट घातली होती असं सुद्धा त्यांनी गौप्यस्फोट केला. मला वाटतं अट नव्हती तेव्हा, पण ठीक आहे, तर त्याच्यात मी जात नाही. जास्ती गौप्यस्फोट मी नाही करत, कारण जवळून पाहिलेलं आहे मी ते. आणि त्याच्यात माझ्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं आणि रोखलं तर ते पण मला माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भीमाशंकरला आले होते आणि त्यावेळेस ते म्हणाले होते की आम्ही बाबाजी काळे जे खेड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना प्रपोजल दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना काय प्रपोजल दिलंय की आज या ठिकाणी असे उपस्थित नाही बघा, ते आत्ता माझ्यासोबतच होते, त्यांचं कोणाचं लग्न आहे म्हणून ते निघाले. थोडा दौरा आधीचं झालं असतं तर काय, याच रस्त्यांमुळे 1.5 तास मला अधिकचा लागला. नशीब आज वर्किंग डे नाही आहे. तर आज आत्ता ते माझ्यासोबतच होते ना, जे प्रेसवाले आपले होते माझ्यासोबत होते, त्यांनी बघितलं. त्यांनीच तर मला बोलवलं, त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही आंदोलन पण ठरवलेलं आहे, आता मोठं आंदोलन आम्ही घेतोय. पण प्रपोजल जे बोलतात मुख्यमंत्री, आमदार फोडण्याचं, खासदार फोडण्याचं, नगरसेवक फोडण्याचं, मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री, जरा ते सोडा. राजकारण थोडं घाणेरडं बाजूला ठेवा आणि जी जबाबदारी निवडणूक आयोगाने तुमच्यावर सोपवली आहे सरकार चालवायची, ती चालवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य जिशन सिद्दीकींना धमकी आलेली आहे, त्यांची सुरक्षा सूत्र काढली असं म्हटलं. वडिलांची हत्या झाली, माझी सुद्धा सुरक्षा काढली. आता महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तुम्ही पाहताच आहे, अजून काय बोलायचं त्याच्यावर? 2 महिन्यापूर्वी खराबवाडीत एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना दक्षिण माळुंगे पोलीस स्टेशन जवळ होतं, परंतु हद्दीच्या अभावामुळं ते जे ऍक्सिडेंट झाला ती जागा उत्तर माळुंगे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत होती आणि केवळ हद्दीचा वाद असल्यामुळे त्यांना या ठिकाणी पोलिसांना लवकर येता आलं नाही. त्याबद्दल तुम्ही काय? मला त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचे पण ऑर्डर्स आहेत.
अनेक ऑर्डर्स या ॲक्सिडेंटच्या ह्याच्यावर आहेत, पण थोडी जास्ती माहिती घेऊनच मी बोलू शकेन. महिला आरक्षण विधेयक आहे, महिला आरक्षण विधेयक, त्याबरोबर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे, त्याच्यावरती त्या विधेयकांना पाठिंबा द्या असं आव्हान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय. मला वाटतं आजच्या दिवशी तरी, स्वातंत्र्याच्या दिवशी खोटं बोलणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कितपत शोभतं हा त्यांनी विचार करावा. 2023मध्येच महिला आरक्षण बिल हे पास झालेलं आहे आणि आम्ही तर आत्ता पण सांगतोय, आत्ताच पूर्णपणे जसंच्या तसं 2023चं बिल लागू करा, आम्ही तयार आहोत. पण डिलिमिटेशन हे जोडण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यात तुमच्या फायद्यासाठी देशाचं तुम्ही वाट नका लावू. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आज सकाळी संपूर्ण वंदे मातरम म्हणलं गेलं म्हणून सोनिया गांधी नाराज झाली असा आरोप होता. असं कुठच्या गोदी माणसाने सांगितलं तुम्हाला? असं भाजपने आरोप केलेला आहे. नाही उत्तर मिळालं तुम्हाला. पण मला त्या भाजपला विचारायचं आहे, मला त्या भाजपलाच विचारायचं आहे, जेव्हा वंदे मातरमचं बिल आत्ता लोकसभेत येत होतं तेव्हा प्रधानमंत्री आणि गृहमंत्री कुठे होते? हा वंदे मातरमचा अपमान नाहीये, हा वंदे मातरमचा अपमान नाहीये. मात्र मोदींनी सुद्धा जो तिरंगा लावला तो उलटा लावला असा आरोप आहे ना, आयर्लंडचा झेंडा होता त्यांच्या खिशात. तुम्ही ओबीसी शिवाय मार्ग बदलल्याने चाकण MIDC ला काही त्याचा फटका बसेल का आणि भागातील नागरिक. बघा, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मेट्रो उठसूट सगळीकडे बनवत आहेत. काही काही ठिकाणी गरज आहे, गरज नाही आहे, हा कोणी अभ्यास केला की नाही मला माहीत नाही. पण हायस्पीड रेल किंवा मेट्रो हे आपल्या शहरांपासून आपल्या MIDC पर्यंत पहिले यायला पाहिजे होते. त्याच्यात जास्ती फायदा झाला असता. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी ते सहज विचारत होतो, बसची आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, इथून फ्रिक्वेन्सी किती कमी आहे. खरं जेवढा व्हॉल्यूम इथे येतो, जर महानगरपालिकेने विचार केला तर बसेस पण तुम्ही फायद्यात नेऊ शकता, जेवढा व्हॉल्यूम आणि कमी किमतीत नेऊ शकता. जसं मुंबई महानगरपालिकेत आम्ही 5 वर्ष किंमत 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये आणि 20 रुपये अशी ठेवली होती. 35 लाख प्रतिदिन आमचा फुटफॉल होता. ह्या सरकारने बदललं आणि फुटफॉल कमी झाला. तुम्ही मुंबई सीईओ वर भडकले आहेत. कोण? संतोष बांगर जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या सीईओ वर भडकले. ते म्हणतात तुम्ही नोकर आहात, नोकरांसारखे राहा. किती वाजता भडकले ते? खूप जवळून पाहिलेलं. वेळेचं काय गणित आहे त्यांचं? टाइम टेबल थोडं बिघडलं की आता त्यांची वेळ बदलली असं वाटतंय का? आता बघा तुम्ही, आता काय मूड आहे? ओबीसी शिवाय जनगणना होते 40% प्रश्न काय? मात्र त्यात ओबीसीचा कॉलमच नाहीये. मला वाटतं आपण हा जसा विषय तसा इव्हन SIRचा पण विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. जनगणनेचा आहे, घरगणनेचा आहे आणि SIR पण आहे. SIRमध्ये अनेक लोकांच्या घरी BLO गेले नाही आहेत, हे देखील तेवढंच सत्य आहे. जेवढं दुसरं सत्य हे आहे की BLOवर पण अधिकचं प्रेशर टाकलेलं आहे या सरकारने. ओबीसीवर मला वाटतं मी परत सगळे काय खूप विषय आहेत, पण मी परत एकदा तुम्हाला MIDCच्या विषयावर आणीन, कारण आजचा विषय हा खूप गंभीर आहे. 20 कंपन्या इथून निघून जाणं, 4,000 ते 5,000 जॉब्स इथून निघून जाणं, तेवढेच ॲन्सिलरी जॉब्स निघून जाणं, हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आपण पाहिलं असेल या शासनाच्या माध्यमातून घोषणा अनेक होत आहेत, पण अंमलबजावणी नाही आणि सत्य परिस्थिती खूप वेगळी. मंत्रालयातील तोडाफोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात विकास झाला जाईल. नक्कीच, कारण सगळा निधी हा तोडाफोडीमध्ये चालला. मंत्रालयातील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी म्हणून सांगतात आणि अनेकांवर उपचार करतायत किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत. कोण हे मुख्यमंत्री? नाही, पुण्यातले काही आध्यात्मिक गुरु मानणारे सगळे महाराज लोक आहेत. ते लोक सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करतायत. त्याच्यासोबतच 16-17 वर्षाच्या मुलींना मांडीवर बसवून त्यांच्यावर उपचार करतायत. तर एक जण आपल्या भक्तांकडून त्यांचं पाय घेऊन पाणी प्राशन करायला लावतायत. या सगळ्याकडे कसं बघतात? एकीकडे कडनं वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात अशा पद्धतीचे सगळे. मला वाटतं ज्या राज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री आणि अनेक लोकांची नावं आले, ते बोट काय कापलं आणि अजून काय केलं, काय अपेक्षित करायचं? मंत्रालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी तुमच्या पक्षाचे मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्यांची महायुतीच्या नेत्यांसोबत जवळीक वाढली असं चर्चा आहे. अरे पण कोण समोर भेटलं आणि हात मिळवलं, जवळीक आता किती म्हणजे सेंटीमीटरनी वगैरे आपण मोजू नाही शकत ना. पण काय आता तुम्ही मंत्रालय सगळ्यांचं आहे, जनतेचं आहे आणि लवकरच आमचे लोक तिथे जास्ती दिसणार आहेत. पण तो विषय बाजूला, मुख्य गोष्ट हीच आहे की परत एकदा तुम्हाला सांगतो, MIDCचा विषय खूप गंभीर आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत जे आहेत त्यांनी जी टिप्पणी केली होती की
कॉक्रोच त्याची वेगळ्या टिप्पणीचा वेगळा अर्थ काढला गेला, त्यामुळे कुठेतरी कॉक्रोच जनता नाही, मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. या देशाने त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्या टिप्पणीशिवाय आज देशात एवढा बदल घडला नसता आणि तो देश जागृत झाला. तरुणाला कुठे भ्रमित केले गेले का? कोणी भाजपने 100% भाजपने मध्ये भ्रमित केलं होतं की अच्छे दिन आएंगे म्हणून, पण आता तो भ्रम निघालाय. तुम्ही पुण्यातल्या जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे शिंदे गटाचे एक आमदार आहेत, त्यांनी माध्यम प्रतिनिधींना अरेरावी केली शरद सोनवणे यांनी. इव्हन या विभागातले खासदार आहेत ते असं सुद्धा म्हटलं की या विभागाचे खासदार जिवंत आहे का? तुम्हाला आठवत असेल जेव्हा हे खासदार फुटले तेव्हा अजून एक खासदार जे आमच्याकडून मिंदेंकडे गेले मुंबईतलेच, ते काय म्हणाले, तुम्हाला जेवायला देतो, तुम्ही माझ्या जेवणावर जगता वगैरे असं काही काही अजून काही काही शब्द वापरलेत. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जसं आम्ही याच्या विरुद्ध लढतो तसं आपण पण जिथे तिथे कुठच्याही राजकीय पक्षाचं असं काही चुकत असेल तेवढं प्रखरपणे त्यांच्यावर टीका केली पाहिजे आणि त्यांना बॉयकॉट करणं गरजेचं आहे. पाहून घेऊ असं सुद्धा म्हटलंय त्यांना. माझ्या तुम्ही पण पाहून घेतलं पाहिजे होतं. मी पाहून गेला असं म्हटलं त्यांनी. कोणाला? माध्यम प्रतिनिधीला लोकल युट्यूबच्या आता आम्ही तर तुमच्या सोबत राहू, पण तुम्ही पण तेवढाच आवाज उठवला पाहिजे जसं तरुणांनी उठवला. तुम्ही मुंबईवरनं इथपर्यंत आलात, ही पाहणी केली, काल रोहित पवार आले, त्यानंतर आता 2 दिवसात शरद पवारही इथे येतात. मात्र या विभागाचे जे खासदार आहेत ते कुठे दिसलेले नाही. मला वाटतं बघा, हे सगळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथे तिथे आहोत. आता सगळं काही जे काही मी चर्चा ऐकतोय सगळं काय आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात. उद्योगमंत्री येतील जातील सगळं काही होईल, पण मुख्यमंत्री ह्याच्यावर तोडगा काढणार. कारण जसं मी सांगितलं 14 लोकांची वगैरे कमिटीची गरज नाही आहे. एक व्यक्ती द्या जो एक सर्वे करू शकेल. एखादी चांगली मोठी संस्था घ्या, ब्लूमबर्ग आहे, WRI आहे, C40 वगैरे या सगळ्या ज्या काही आर्किटेक्चरची कॉलेजेस आहेत त्यांना टोटल स्टेशन सर्वे करायला लावा इथे. आणि रस्ता असेल, फुटपाथ असेल, लाईट असेल, तुम्हाला रस्त्यासोबत चालता पण आलं पाहिजे. फुटपाथ पण तेवढंच गरजेचं आहे. तुम्हाला घरापासून उद्योगापर्यंत चालता आलं पाहिजे, कंपनीपर्यंत चालता आलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आहेत. तर हा जर सर्वे केला तर सोपी गोष्ट हे करता येतं कामं. पण हा खासदारांना महत्वाचा विषय वाटत नाही का की त्यामुळे त्यांनी इथं भेट दिली नाही? मग मी परत एकदा सांगेन, बाकी सगळ्यांना सोडा, आम्ही पण आलो ते पण विसरून जा. मुख्यमंत्र्यांना विचारा तुम्ही आहात कुठे. खासदार उद्धव ठाकरे